रातच्या अंधारात आपण काम करायचं आणि दिवसभर आराम. नाही नाही, मी चोरी नाही करू शकत. विचार कर, जर पैक कमवायचं असेल ना तर रातच्याला इथंच या जागेवर भेट आणि आमच्या कामात एका रात्रीच कमा तर 100 रुपये बी मिळतात. बाकी तू विचार कर. हं, चल जाऊया. भीम, आपण शाळेत जायच्या आधी पण इतक्या जागी काम शोधलं, पण काय पण नाही मिळालं. आनंद दादा, काही हरकत नाही, आपण परत शोधूया. कुठलं ना कुठलं काम मिळेलच. आणि जर यश नाही मिळालं तर आपल्याला हे समजलं पाहिजे तर यश मिळवण्याचा प्रयत्न आपण मनापासून नाही केलाय. भीम, तू नेहमीच एवढा समजूतदार आणि एवढा बरोबर कसा असतोस? समजदार किंवा योग्य असेल, नाहीतर गोंधळलेला चुकीचा. दोघांमधलं एक तर राहायचंच आहे ना, आणि निवडच तर करायची आहे. अच्छा भीम, एक गोष्ट सांग, उद्या जेव्हा तू खूप मोठा माणूस बनशील तेव्हा मला तुझ्या संग ठेवशील की नाही? उद्या मी काय बनन मला नाही माहित, पण जे काही बनेन माझ्या मोठ्या भावाला माझ्या बरोबर का नाही ठेवणार? तू मोठा माणूस बनशील आणि मग तू नाही होणार तर मग कोण होणार? सध्या काम शोधूया. तू लई चांगल्या नशिबाचा आहेस, कारण महाराजने तुला या कामासनी निवडलंय. यो काम करून पुण्य केल्यानंतर तुला देव या जगातलं समद सुख आणि शांती देतील. ऐका ऐका ऐका, ओ गावाल्यानो ऐका. तुम्हा लोकांनी तर माहीतच आहे का याचं जीवन महाराजांना बदललंय. त्यामुळे यानं वचन घेतलंय का या साताऱ्यात यो महाराजांचं मंदिर बांधणार आहे, बरोबर ना? वय वय. आणि हा म्हणतोय गावोगावी फिरून हा प्रत्येकाकडून वर्गणी मागणार आहे, आणि जेव्हा पैसे गोळा होतील तेव्हा त्याच पैशानं इथे मंदिर बांधणार आहे. म्हणूनच म्या तुम्हा समद्यांसमोर हात जोडतोया की महाप्रभू महाराजांचं मंदिर बनवण्यासाठी वर्गणी द्या. पण माझ्याकडे तर पैका नाहीये. अरे मूर्खा, पैक नाही, वर्गणी बोल, वर्गणी. आणि तुम्ही विचार काय करताय? वर्गणी द्या आणि या चांगल्या कामात सहभागी व्हा. द्या द्या द्या, अहो द्या की. आता जेव्हा वर्गणी मागायला सुरुवात झालीच आहे तर चला संपूर्ण गावाकडून वर्गणी मागूया, पैसे जमा करून महाराजांचं मंदिर बांधूया. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. हा महाराज माझे सगळे पैसे लुटेल. मला काहीही करून माझ्या संपत्तीला वाचवलं पाहिजे. आजच रात्री या पैशांना दुसऱ्या गावात नेऊन ठेवतो. आज कुठं चोरी करायची? हितनं 2 गाव लांब लय श्रीमंत शेठ आहे, तिथं जाऊया आज. बरोबर बोलतोया. एवढ्या लांब जायची काय गरज आहे? आमच्या गावात जो शेठ आहे त्याच्या घरात चोरी करा, लई माल मिळल. आणि लई महत्वाची गोष्ट, ही चोरी बी नसल तर धर्माची सेवा असल. अरे पण आपल्या गावातला शेठजी तर खूप पोचलेला माणूस आहे आणि आम्ही दोघं फसलो तर? येडा आहेस का? हा, जर ईश्वराच्या सेवासाठी चोरी करत आहे आणि ईश्वर तुमच्या संग आहे तर कुठला बी माणूस तुम्हाला का फसविल? शेठजी, महाराजन धर्माच्या विरोधात तुम्हासनी जायला नको होतं. आनंद दादा, चल यांना कामासाठी विचारू. चल. आम्हासनी काही काम असेल तर द्या ना. कामासाठी मला माणसं तर हवी आहेत, तुम्हा दोघांकडून नाही होणार. लहाना तुम्ही.
आम्ही करू, फक्त तुम्ही काम सांगा. आणि जर तुम्हाला वाटलं की आम्ही नाही करू शकत तर नाही म्हणून सांगा, पण एकदा आमच्यावर विश्वास ठेवून तर बघा. म्या बोललो ना व, तुम्ही लहान आहात. निघा इथून, चला जा. आम्ही 3 भाऊ आहोत, 2 बहिणी आणि 1 आत्या. आणि घरातलं धान्य फक्त उद्या पतूरच आहे. आम्ही वयानं लहान असलो तरी जबाबदारीची जाणीव आहे आमासनी. काम द्या. जर काम दिलत तर आम्ही तुमचे लय आभारी राहू. रामजी, तुझं पत्र. भीमनं पत्र पाठवलं आहे. नमस्कार बाबा, आमासनी तुमचं पैक मिळालं. पर बाबा, पुन्हा पैक नका पाठव. यामुळे नव्ह की तुमचा हक्क नाही आणि माझा बी हक्क नाही. कारण यासाठी की म्या बाळादादा आणि आनंददादा तिघासनी असं वाटतंय की घराची जबाबदारी सौता उचलावी. जर आम्ही घराची जबाबदारी उचलू नाही शकलो तर आम्ही सौताच तुमच्याकडे पैक मागू. ही तर समजा चांगलं आहे. तुमच्याशिवाय तर मन नाही लागत, पर मन लावण्याचा प्रयत्न तर करत असतो या. आबा तुम्हाला ठाव आहे, समद्या माणसांनी माझ्याकडे येऊन कबीरचे दोहे ऐकले. जेव्हा मी दोहे गात होतो तेव्हा मला वाटलं की मी तुमच्या जागेवर आहे आणि बाबाची जागा घेण्याची जाणीव लई वेगळी असती. जेव्हा भेटू तेव्हा समज सांगेन. तुमचा भीमराव. खरंच हे दोघं मुलं मेहनती आहेत. देवाची कृपा दोघांवर असू दे. वाचून घे जिजाबाई, आणि समजू शकलीस तर समज की माझा पोरगा भीम किती समजूतदार आहे. मूर्ख आहे त्यो. त्याला मी जे जे बोलले ते तसंच्या तसं समज लिहिलं. जिजाबाई, आज मी काम करून भीमला भेटायला साताऱ्याला जाणार आहे. उद्या रविवार आहे तर काम भी बंद आहे. उद्या सांच्याला परत येईन. पर का चाललाय?
हा, ही गोष्ट खरी आहे की जे पत्रात लिहिलं आहे ती लय मोठी गोष्ट आहे, पर लिहिण्यात आणि नाचण्यात लय फरक आहे. आणि आपण पण बघू की भीमने जे लिहिलं आहे ते आपल्या आयुष्यात कसं उतरवतोय. अजून बी बघायचं शिल्लक आहे. तू कुठल्या मातीची बनली आहेस ग? म्या भले कुठल्या बी मातीची बनू दे, बघायचं तर हे आहे की भीम कुठल्या मातीचा बनलाय. त्यो जो सतत बोलून दाखवत असतो का त्यो ज्यावर तुम्हासने अभिमान आहे. याची पारख तर व्हायलाच पाहिजे ना. माझा पोरगा भीम तुझ्या कुठल्याही पारखीचा गुलाम नाही आहे. ठीक आहे, तर पैज लावूया. भीम जर जिंकला तर म्या तुमच्या आणि तुमच्या पोराच्या मध्ये कवाच येणार नाही. कसली पैस? जवर म्या नाही बोलत तवर तुम्ही भीमला भेटायला जाणार नाही. तुला तर हेच पाहिजे ना की मी भीमाला न भेटावं. जर भीमच कर्म आणि भावना खरंच एवढ्या चमत्कारी आहेत तर जसं समधी बोलत्यात तशी कोणती तरी येळ येईलच जेव्हा म्या स्वतः तुम्हाला भीमकडे जायला परवानगी देईन. जर तुम्हाला भीमवर विश्वास असेल तर लावा पैज. तसा बी हरलोच आहे. आता जिजाबाईला जाणीव करून देणं गरजेचं आहे की हा माझा पोरगा भीम कुठल्या मातीचा बनला आहे. ठीक आहे, मला तुझी पैज मान्य आहे. हे चांगलं आहे. भीमला एक संदेश काही पाठवला. बाप आणि पोरगा दोघं माझ्या तालावर नाचायला लागलेत. आणि रामजी, तुम्ही तर पैजेत असं अडकून गेला आहात ना की आम्ही तुम्हासनी कवाच नाही म्हणणार का भीमला भेटायला जावा, आणि कवा तुम्हाला भेटू बी देणार नाही भीमला. झालं कर. वय झालं. हे घ्या, हे तुझे 2 आणे. एका भावाचा 1 आणा. ठीक आहे. पण आम्ही इतकं समद काम केलंय, अजून थोडं पैक द्या ना. आता माझं घर देऊ का तुम्हाला? हा, एवढ्या पैक्यात जर परवडत असेल तर उद्या याच येळेला या. ठीक आहे, चला निघा. आम्ही उद्या या येळेलाच येऊ. आणि 2 आणे बी ठीक आहेत. विचार कर, जर पैक कमवायचं असेल ना तर रातच्याला इथंच या जागेवर भेट आणि आमच्या कामात एका रात्रीच कवा कवा तर 100 रुपये बी मिळतात. हे घे आनंद दादा. भीम, हे असं 2 आण्यांनी काम कसं चाललं? आपल्याला अजून काहीतरी काम करावं लागल. आनंद दादा, आपण दुसरं बी काहीतरी करू. पण आता जे काम मिळालंय ते बी ठीकच आहे. आता सध्या आपण 3 झोपाया जाऊ. बाळादादा, चल झोपायला. तुम्ही दोघं जा, मी येतो लगेच. बरं ठीक आहे. चल. ठीक आहे. मी एक दिवस जरी चोरी केली तरी एवढं तरी पैक मिळतीलच. पुढचे काही दिवस पैक्याची कमीच नाही भासणार. आणि मग तोवर मी दुसरं काहीतरी काम बी शोधू शकतो. एकदा का माझं बाजाचं काम चालू झालं तर त्यानंतर मी पुन्हा चोरी थोडी करणार. अरे भावा, खूप येळ झालाय.
चल जाऊन आपलं काम करूया. बाला नाही येणार का? नाही येणार. चल. बाळा आला हाय. आम्हाला वाटलं होतं की चुकीचं काम समजून तू येणार नाहीस. माझे लहान भाऊ 2 आणण्यासाठी एवढे झुंजत आहेत, तर मी वाईट तरी काम करेन. सांगा काय काम करायचं आहे? चला आजची सुरुवात शेठ धनसुखलालला लुटून करूया. आधी या लोकांची हिंमत नव्हती आमच्या समोर मान वर करायची. त्यामुळे मी सांगतोय, भीमराव या शाळेत नाही शिकणार. तुझा मोठा भाऊ बाळा ध्रुवपेक्षा 10 पटीने चांगला बाजा वाजवतो. आणि हे फक्त आम्हालाच नाही तर इंग्रज ऑफिसरांना पण माहिती आहे. तर झालं असं की आम्ही इंग्रज ऑफिसरांना भेटलो आणि त्यांना समजावलं, आणि जसं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी तसं ठरवलं की आम्ही ध्रुवला घेऊनच जाणार आहे. शेठ धनसुखलाल, वय चला. या परीस अजून काय चांगलं आहे, आणि तसं बी जुना हिशेब पुरा करायचा आहे. लय माझ आहे ना त्याला आपल्या पैक्याचा. चला आज त्याचा माझच उतरवूया आपण. चला. आता सगळे झोपले असतील. आता मी आरामात इथून माझे पैसे घेऊन जाऊ शकतो आणि सकाळपर्यंत परत येऊ शकतो. कोण आहे? अरे थांब, येतोय. दार तोडणार आहेस की काय? याला कुठेतरी लपवून ठेवतो. आलो आलो. अरे इकडे या. हे बघा. ए थांब 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 रे. थांब. घे र. दे. हे घे. आणि जा इथून.
एवढं पैक? विश्वासच बसत नाहीये की भीमरावाचा भाऊ आमच्या संग चोरी करतोय.